जय शिवराय सांगलीकर, मी अक्षु आणि आज आम्ही निघालोय सांगलीच्या पवित्र कृष्णामाई घाटावर, कारण इथे सुरू आहे कृष्णामाई घाट महोत्सव। आजचा प्लॅन एकदम खास, पण त्याआधी आम्ही भेट दिली श्री गणपती मंदिर सांगलीला। इथे खास ठिकाणांची जुनी फोटोज लावले होते। आणि रात्रीच्या वेळेस मंदिराचं लाइटिंग आणि डेकोरेशन इतकं सुंदर दिसत होतं। बाप्पांचे दर्शन घेतल्यावर मन अगदी शांत झालं। त्रिलोक में मेरे लिए कुछ करना आवश्यक नहीं पार्थ, कर्म कर रहा हूँ पार्थ। थोडेसे व्हिडिओ शॉट्स घेत आम्ही श्री गोपाळकृष्ण मंदिरात दर्शन घेतलं आणि पुढे थेट घाटावर आलो। आणि तिथे बघतो तर पूर्ण यात्राच भरलेली। या काकांना आरतीची वेळ विचारल्यास त्यांनी अजून वेळ आहे असं सांगितले, म्हणून ठरवलं आधी थोडं सगळीकडे फिरून घ्यावं। हत्तीजवळ लहान मुलांचं फोटोशूट सुरू होतं। लाइटिंग, सजावट आणि गर्दी सगळंच वातावरण भारी वाटत होतं। हे पाहून लहानपणीचे दिवस आठवले। मग एडिटिंगसाठी देवीचे काही सुंदर व्हिडिओ शॉट्स घेतले। आपल्या बाप्पांना भेटले। नंदी आणि महादेवांच्या चरणी लहान चिमुकल्यांना नमस्कार करताना शूट केलं। दीपीजी रावणाची आपण जातो, पण आपल्यामध्ये असं रावण जळला नाही, पण वर्षाला त्या रावणाला जाळतात। काकूंनी सांगितलेली माहिती तर खूपच सुंदर होती। थोडे इयरिंग्स बघितले, स्वामींचे दर्शन घेतले। शंभू राजांना मानवंदना करून पुढे निघालो। लाइटिंग बघून तर संपूर्ण घाट स्वप्नासारखा दिसत होता। राधाकृष्णाजवळ फोटोसाठी लहान मुलांची खूप गर्दी होती। फुल कसा मार्ग काढत आणि अखेर आरती बघण्यासाठी पुढे आलो। दिव्यांच्या प्रकाशात आपली कृष्णामाई घाट अजूनच सुंदर, अजूनच दिव्य वाटत होती। आरती संपतात आकाशात फुलली फटाक्यांची आतिषबाजी। जणू संपूर्ण आकाश आज आनंद साजरा करत होतं। थोडीशी भेळ घेतली। घरी येताना रस्त्यात बाळू मसाला दूध गाडी दिसली, ते दूध घेतलं आणि अशीच संपली आजची आमची एक सुंदर, शांत आणि आठवणीत राहणारी संध्याकाळ। आणि माझे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।